काश्मीरी दम आलू तो छा गए. पुढचा पदार्थ काय आपला? पुढचा पदार्थ मी घेऊन आली आहे जम्मू किंवा पंजाबचा आहे मुळात तो. त्याचं नाव आहे पंजिरी. पंजिरी. पंजिरी पंज म्हणजे 5. त्याच्यामध्ये 5 पदार्थांचा मिळून तो बनलेला आहे. पण आपण त्याचा जर इतिहास पाहिला तर तो खूप जुना आहे. म्हणजे आपल्याकडे भेषज रत्नावली म्हणून ग्रंथ आहे आयुर्वेदाचा. तर त्याच्यामध्ये पंचजीरक नावाचा जो शब्द आहे तिथे याची उत्पत्ती आहे की 5 औषधं किंवा 5 इन्ग्रेडियंट ज्याला आपण म्हणू पौष्टिक त्याच्यापासून बनलेला. आणि ह्याचे 3-4 उद्दिष्ट आहेत की जे आपण ज्याला म्हणतो पोस्ट नेटल केअर, म्हणजे आपण डिलिव्हरी नंतरचं जे खाद्य असतं आपली पचनशक्ती, श्वसन आपलं जे आहे ते सगळं सुधारण्यासाठी. त्यानंतर उत्तरेमध्ये थंडी आपल्याला माहिती आहे 5-6 महिने कडाक्याची थंडी असते, तर तिथे सहज एक पौष्टिक अन्न म्हणून देखील हे खाल्लं जातं. आणि माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर जवान हे सगळं खूप खातात आपले सैनिक, कारण युद्ध ही एक जीवन पद्धती आहे. आपल्याला महाराष्ट्रात इतकं माहिती नाही, पण पंजाब किंवा असे सीमेवरचे भाग आहेत यांच्यासाठी युद्ध हा जीवन पद्धतीचा भाग आहे. युद्धमय आहे सगळं आयुष्य. तर त्याच्यामुळे असा पदार्थ की जो गरम करायची आवश्यकता नाही आणि त्याच्यानंतर जो टिकेल दिवसेंदिवस असा प्रवासामध्ये देखील कामाला येतो. तर अशी पंजिरी आपण बनवूया. पंजिरी. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. किसून घेतलेलं सुकं खोबरं, मखाने, कणिक, साजूक तुपामध्ये डिंक तळून घेतलाय आणि त्याच्या लाह्या आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अक्रोड, तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स ते आपण बारीक करून घेतलेले आहेत. बडीसोप पावडर, ओवा, किसमिस, सुंठ पावडर, गूळ आणि विलायची पावडर. फारच छान. सगळं पौष्टिक तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे अगदी सगळं पौष्टिक साहित्य आहे. आणि अशा या 5 पौष्टिक पदार्थांचा वापर करून पंजिरी होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही उच्चारताना गुळ उच्चारला पण तो साहित्यात नाहीये, तो मी तुम्हाला देणार आहे. आणि मला छान वाटतंय की तुम्हाला मी काहीतरी मदत करू शकतोय. आपण आता डिंक आपण हा करून घेतलेला आहे. सगळ्यात पहिली स्टेप हा तुपामध्ये तळून आपण बारीक करून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण ह्या गोष्टी 2 भाजायला घेऊया, मखाणे आणि मखाने. ठीक आहे, चला. आधी काय तूप लागेल? तूप घालूया आपण ह्याच्यात. हो. ही रेसिपी असेल किंवा इतर काही ज्या आपल्या भारतीय रेसिपीज आहेत याच्यामध्ये मला असं जाणवतं की औषधं आपल्याला कमीत कमी लागावेत अशी या रेसिपीमध्येच सगळी जादू असते. आणि ह्याच्या नियमित सेवनाने खूप काही गोष्टी ह्या म्हणजे नैसर्गिक प्रमाणात आपल्या म्हणजे शरीरामध्ये जातात. उपचारात्मक काही गोष्टी करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक केल्या की तो आजारच होत नाही. अगदी. हे पण मखाने भाजून घेतलेत. आता आपण सुकं खोबरं, ह्याला खूपच थोडा वेळ लागतो. आता हे भाजता भाजता मला सांगा, मिलिटरीमध्ये सर्व्हिस केलेली माणसं भेटली की पहिला मला विचारावंसं वाटतं की युद्ध तुम्ही पाहिलंय का? युद्ध म्हणजे ना आपण खूप पारंपरिक दृष्टीने तो शब्द घेतो असं मला वाटतं. मुळातच जेव्हा आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली पोस्टिंग येते तिथूनच ती जोखीम आपल्याला सुरू होते. आणखीन त्या युद्धजन्य परिस्थितीचे जे खूप आव्हानं असतात तिथे, तर 24 तास तुमच्या हातात शस्त्र असतं, कधीही अटॅक होईल अशी अनिश्चितता असते. ती ऑपरेशनपेक्षा जास्त घातक असते. की 7-8 तास तुम्ही इमॅजिन करा की ड्युटीवर तो तैनात आहे, जहा पत्ता भी हिलता नाहीये किंवा पंची भी पर नाही मारू शकता ज्याला आपण म्हणतो, की तिथे नुसतं बंदूक रोखून तुम्हाला उभं राहायचं आणि कुठून काय गोळी येईल याचा नेम नाही, काहीच भरोसा नाही. तर अशा ठिकाणी माणूस अक्षरशः म्हणजे त्याच्या मानसिक परिस्थितीची म्हणजे कस लागतो तिथे. तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच ती काहीशी वेळ असते. मग तुम्हाला ती 24 तास हातात शस्त्र घेऊन उभं राहायला? हो, 24 तास. म्हणजे सहज विचारायचंय, सैन्य मग विश्राम कधी करतो, झोपतं कधी? ड्युटीज चेंज होतात वेगवेगळ्या. हो, म्हणजे 8-8 तास त्यांच्या त्या नेमून दिलेल्या ती बदलतात सैनिक. कधी कधी मात्र असं होतं की त्या न बदलता त्यांना कंटिन्युअस तिथे उभं राहावं लागतं काही ऑपरेशनल आव्हानांमुळे तिथे, पण अदरवाईज ते बदलत राहतात तिथे. आणि तो जो चिवटपणा असतो त्यांच्यामध्ये तो त्यावेळी खूप कमालीचा असतो. आणि युद्धाचा तू विषय काढलास तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया आणि कणिक आपण याच्यामध्ये भाजायला ठेवूया. आपण तोपर्यंत मखाने आणि हे सुकं खोबरं किसलेलं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण ही कणिक आता छान अशी लालसर ह्या तुपावरती भाजून घेऊया.
हा, तर तू मला मला मगाशी ते सांगा ना. हा हा तू मगाशी युद्ध असा उल्लेख केलास, तर वॉरफेअर आहे त्याचं स्वरूप खूप बदललंय. हो. आता आपण जे बदलतो म्हणजे बघतोय, जे एकीकडे हायब्रिड वॉरफेअर सुरू आहे. म्हणजे तुझ्या शेजारी बसमधनं येणारा माणूस कोण आहे तुला माहिती नाहीये, नाही माहिती, किंवा बरोबर. शाहीन सारखी एखादी अतिरेकी जी विद्यापीठाच्या रूममध्ये वर्षानुवर्ष बॉम्ब बनवत होती आणि किलोनी RDX आपल्या देशामध्ये सापडलं, किंवा हम किसी से कम नाही असं म्हणत अनेक मुली देखील याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. बापरे. तर असं हायब्रिड वॉरफेअर आपण सगळीकडे म्हणजे आपण बघतो आजूबाजूला. त्याच्यामुळे आपलं शस्त्रही बदललंय. Correct. सतर्कता, जो सतर्क तो त्याला सगळ्याला अगदी खंबीरपणे तोंड देईल, आणि जो गाफील राहील त्याला तो विक्टीम ठरेल एक दिवस. सो तुम्हाला एक नागरिक म्हणून सुद्धा सतत सतर्क राहायला अगदी लागेल. अगदी NBC वॉरफेअर आहे. दुसरं एक वॉरफेअर मला असं वाटतं की तुम्ही देखील सगळ्या म्हणजे कलाकार आणि आपण सगळेच अनुभवत आहे, ते म्हणजे कॉग्निटिव्ह वॉरफेअर. ह्याच्यामध्ये माहिती जी आपण मीडियावरती टाकतो ती आपल्याच विरुद्ध कशी वापरली जाते ह्याची आपल्याला माहिती नाही आहे, आणि याच्यामध्ये माहिती जी तिथे फीड केली जाते ते खरं शस्त्र आहे. आपण त्याच्यावरती नेमकी कुठल्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या पाहिजेत, आपण लहान मुलांचे फोटोज टाकावेत का त्याच्यामध्ये, टेक्नॉलॉजी अजिबातच नाही, अजिबातच टाकू नये. आणि आपली सगळी कौटुंबिक माहिती, त्यानंतर आपण जर अगदी स्टाईलमध्ये की या एअरपोर्टवरती क्लिक, त्या एअरपोर्टवरती मी आज इकडे आहे, मी आज तिकडे आहे, तर हे जे सगळे स्टाईल आपण मीडियावरती टाकतो, तुमचं लोकेशन तुम्ही तिथे डिक्लेअर करतायत सगळीकडे, हे अत्यंत घातक आहे. म्हणजे मला घरी बसल्या बसल्या कळतं की तुझी कुठे मूवमेंट चालू आहे, तू अर्ध्या तासाने कुठे जाणार आहेस, तुझी दिशा काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळूया आणि रील आयुष्य जगण्यापेक्षा रिअल आयुष्य जगूया. हे एक नागरिक म्हणून आपलं आजचं प्रमुख कर्तव्य आहे. जागरूक नागरिक. अगदी अगदी. म्हणजे केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं आपण भारत माता की जे आपण म्हणतो, किंवा आपण अगदी स्वातंत्र्य देश वगैरे हे सगळं बोलतो, पण आजचे आव्हान आपण समजून घेतली पाहिजेत ह्याच दिवशी. आपण खाद्याकडे परत येऊया. हो, आता हे तुपावरती छान आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलंय. हो, आपण ते वाटायला देऊया का? हो, आपण हे वाटायला देऊया. मखाणे आणि सुकं खोबरं. मोहिनीताई, आमच्याकडे एक आचारी बुवा आहेत जे या स्वयंपाकामध्ये मला थोडीशी मदत करतात. बरं. तर त्यांना मी हे वाटायला देतो, म्हणजे कसं आपल्याला एक थोडासा हातभार लागेल. हो. या जर आचारी बुवा प्लीज, आम्हाला पंजिरी करायची आहे, हे वाटून आणा. एक मखाणा मी फक्त काढून घेतो. हा, थँक्यू. नीट वाटा. हा बाय, थँक्यू सो मच. चला, कणिक छान भाजून झालेली आहे तुपावर. आता काय करूया? आता आपण गुळ विरघळण्यासाठी ठेवूया. बरं, मग हे जरा बाजूला ठेवतो आपण बाजूला ठेवू. आणि एक वेगळी कढई घेतो. हो. आपण ह्याच्यात गुळ घालूया आणि थोडंसं पाणी घालूया. बर म्हणजे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा, तर फक्त विरघळवायचा आहे त्याच्यामध्ये. बर. आपल्याला एक चमचा याचा अर्थ पाणी अगदी जेमतेम लागणार आहे, हो. भरमसाठ घालू नका. त्यांनी शब्द वापरला, गुळाचा पाक नाही करायचा आहे, अगदी विरघळवायचा आहे फक्त. थोडं अजून चालेल. हो, बस बस अगदी. आता हा लगेच होतो, फार त्याला वेळ लागत नाही. गुळ छान विरघळलेला आहे. हो. आता आपण पुढची कृती करण्याआधी आचारी बुवांना जे काम दिलं होतं ते त्यांनी चोख पार पाडलं असेल. प्लीज वेलकम. बघा, छान असंच हवं होतं ना आपल्याला. हो, अगदी. थँक्यू. आता काय सांगा? आता आपण एक मोठा बाउल घेऊया. बर, इकडे आहे, मी घेतो. हा घेऊ का? हा, अगदी. आणि ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण आता मिक्स करूया. आता काय घालूया? आता आपण सगळ्यात आधी भाजलेली कणिक घालूया ह्याच्यामध्ये. आता आपण चला. आता ह्याच्यामध्ये ना प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे घालू शकता. काही लोकांना डिंक कमी हवा असेल, जास्त हवा असेल, नाही, मला तर त्या त्याचा प्रमाणात कुरकुरीतपणा फार आवडतो. हो हो मग आपण जरा घालूयात. घालूया. आणि तो चांगलाही असतो तब्येतीसाठी. बघा बरं. हो, बस पुरे का? पुरे. त्यानंतर अगदी इतकाही नको की जीभ चिकटून जाईल टाळूला. त्यानंतर आपण याच्यामध्ये मखाने घालूया बारीक केलेले. वा वा वा. आणखीन आपण त्याच्यामध्ये हा सुकं खोबरं जे आपण बारीक केले ते घालूया. किती छान. हे आपण जे तळलेले आहेत ड्रायफ्रूट सगळे ते आपण घालूया. हे सुद्धा कुणाला भरड आवडते, कुणाला अशा पद्धतीने मोठे आवडतात. ते मला दोन्ही फॉर्म मध्ये तू जसं एक एक काढून खातोय त्यासाठी खूप सोपे असतात, म्हणून ते मी जास्त बारीक नाही केले. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालूया. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये ओवा पण घालतात. म्हणजे गरम असणारे प्रकृतीने पदार्थ हे जास्त असतात. आणि त्या ओव्याला बॅलन्स करण्यासाठी आपण थोडी सोप पावडर पण टाकूया त्याच्यामध्ये, बडीशोपची पावडर. त्यानंतर सुंठ हा पदार्थ फार महत्त्वाचा आहे याच्यासाठी, याच्यामध्ये या पदार्थामध्ये. त्यानंतर आपण किसमिस ऍड करूया त्याच्यामध्ये. गोकुळाष्टमीच्या प्रसादातही सुंठ असते बघा. हो हो. आणि त्याच्यात वरती उत्तरेमध्ये धणे पावडर पण आपल्याकडे सुंठवडा करतात. अगदी सुंदर लागतो. बरोबर. आपण आता त्याच्यामध्ये जो आपण गुळ विरघळून घेतलेला आहे सगळा टाकतो त्याच्यामध्ये.
हा पूर्ण टाकून घेऊया या सगळ्या मिश्रणामध्ये. अरे वा, छान. आणि हळूहळू ते कोरडं होतं. तर ह्याच्यामध्ये ह्या स्टेजवरती याच्यामध्ये तूप देखील घालू शकतो आपण, जर आपल्याला अधिक त्याच्यामध्ये तूप हवं असेल तर. ह्याचे वळलेले जे लाडू असतात साधारण त्याला पिन्नी असं म्हणतात. पिन्नी? हां, त्याच्यात भरपूर तूप असतं आणि ते छान असे वळतात आणि ते तसेच राहतात. तर पंजिरी, पिन्नी हे सगळे पदार्थ मिठाई म्हणून आपण पौष्टिक आहे पण खातो बघा आज. ना. हो हो. आणि आता आपण इथे विलायची पावडर ह्याच्यामध्ये थोडी किती छान. टाकूया. वा 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 वा. अगदी फारच छान. पंजिरी हो. तयार झालेला आहे पदार्थ, अत्यंत पौष्टिक आहे. बघून घ्यायचा एक छानसा रिकॅप. पंजिरी. प्रथम तुपावर मखाना, किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्या आणि त्याची भरड करून घ्या. आता थोडं तूप घालून त्यात गव्हाचं पीठ भाजून घ्या. आता एका बाजूला गूळ, थोडं पाणी घालून विरघळून घ्या. आता एका बाउलमध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ, तळलेल्या डिंकाची भरड, भाजलेल्या मखान्याची पूड, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची भरड, तळलेला सुकामेवा, ओवा, बडीशेपची पूड, सुंठ, मनुके, विरघळलेला गूळ घालून एकत्र करून घ्या. शेवटी वेलची पूड घालून सर्व्ह करा. पंजिरी तयार.